अभी नहीं तो कभी नहीं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। नेहमी म्हटले जाते शासनाकडून, प्रशासनाकडून व सरकारकडून की विकासाचं काम करू आणि विकासाच्या प्रश्नालाच घेऊन जनतेसाठी काम करत असतात नेमकं। परंतु आमगाव तालुक्यातील पिंपरटोला तसेच चिचटोला आणि सावंगी या मधोमध एक नाला आहे आणि नाल्याला खूप जनता जात असते आणि आपला रोजचा कमाईचा मार्ग सुद्धा निवडत असते। काही लोक इथून वाहतूक करत असतात। तरी पण आपण पाहू शकता नेमकं की हा पूल आहे आणि पुलाला कितीतरी भेगा पडल्या आहेत आणि भेगांच्या माध्यमातून जेव्हा पण पावसाची वर्षा झाली त्यानंतर लगेच पूर्ण रोड खचून जाते आणि इथून वाहतूक सुद्धा बंद होत असते नेमकं। आणि इथून हा भाग जो आहे हा चढावाचा आहे, त्यामधून आपण व्हिडिओच्या सहाऱ्याने बघू शकता कशा प्रकारे रोड आहे आणि रोडाच्या माध्यमातून इथून खूप नागरिक आपला उदरनिर्वाह करण्याकरिता आज काही नागरिक आहेत उपोषणाला बसलेले आहेत। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा प्रकारे ते उपोषणाला बसले आहेत, नेमकं काय कारण आहे की उपोषणाला बसले आहेत, उपोषण करते आहेत, त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज इथं उपोषणाला बसले आहेत, आपलं नेमकं काय कारण आहे? माझे नाव सुनील गिरडकर, प्रहार संघटना तालुका प्रमुख आमगाव। नेमकं कारण हे आहे की हा पूल जो आहे हा 35 ते 40 वर्ष झाली आहे, ते म्हणजे पिंपरटोला आणि चिचटोल्याच्या मधामध्ये पूल आहे, ठीक आहे। पण विषय हे आहे की हा पूल खूप वर्ष झाले आहेत, 35-40 वर्ष, आणि हा खाल पातळीवर असल्यामुळे कसं जेव्हा पण अर्धा एक तास जरी पाऊस आला तर मग हा पुलावर पाणी येऊन जाते। जर एखादा विद्यार्थी म्हणजे इथून 8वी ते 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन करायला मुलं शाळेत जातात आणि जर एक तास पाऊस आला किंवा अर्धा तास आला तर हा पुलावर पाणी येते। मग जे शाळेत गेलेले विद्यार्थी आहेत ते येणार कसं? मग एखाद्या गरोदर बाई सुद्धा आहेत, 15 ते 20 आहेत सध्या आपल्या गावामध्ये गरोदर महिला आहेत, मग त्यांना आपल्याला प्रथम उपचारासाठी आमगावमध्ये न्यावं लागते। मग इथं पुलावर पाणी असल्यामुळे आम्हाला 35 ते 40 किलोमीटर ओलांडून आम्हाला दवाखान्यात जावं लागते। तर अजून म्हणजे कामगार आहेत ते 200 रुपये कमवण्यासाठी आपला परिवार चालवण्यासाठी कामाला जातात, त्यांना सुद्धा त्रास होते। शेतकऱ्यांना भाजीपाले विक्रेता आहेत यांना पण जे माल असते ते विकण्यासाठी शहरात जावं लागते, त्यांना सुद्धा खूप अडचणीचा सामना करावा लागते। तर इथं कमीत कमी एक माणूस पाणी अर्धा एक तास जरी पाऊस आला तर एक माणूस पाणी इथं ह्या पुलावर राहते। तर म्हणून आम्ही खूपदा अनेकदा म्हणजे आमदार खासदारांना किंवा प्रशासनाला पण निवेदन दिला का बा हा पूल उंच करा तुम्ही, नाही तर आम्ही आंदोलन करू अशी चेतावणी सुद्धा देण्यात आली होती, तरी सुद्धा आमची मागणी पूर्ण झाली नाही। त्यासाठी आम्ही हा 12 ऑगस्टला म्हणजे आजच्या आंदोलन आहे म्हणून आम्ही 15 दिवस अगोदर सुद्धा निवेदन दिला होता का बा ह्या तारखेला आम्ही आंदोलन करू, तरी सुद्धा कोणत्याही प्रशासनानं किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला आश्वासन किंवा लेटर आले नाही की बा आंदोलन करू नका किंवा आम्ही तुमची जी मागणी पूर्ण करू असले कुठल्याही प्रकारचे आम्हाला आश्वासन मिळाले नाही। काय आपल्या मागण्या काय असणार? माझ्या मुलांना सगळ्या गावकऱ्यांना इथे जायला रस्ता नाही, बरोबर पाऊस आला 1 घंटा अर्धा घंटा तर पूल भरून जात आहे। आतापर्यंत 15 दिवसला पुलावर कमीत कमी 2 पुरुष ते 3 पुरुष पाणी होतं। 15 दिवसापासून आपण आपलं काय आपल्या समस्या आहे? मी वर्ग 11वीतली मुलगी आहे। माझी समस्या आहे की आम्ही शाळेत जातून तर हा पुलावर पाणी राहते, म्हणून हा पूल उंच झाला पाहिजे। काय मागणी आहेत आपल्या? आपली मागणी आहे की हा आपलं गावचा पूल बनला पाहिजे। आमच्या शाळेचं काही नुकसान नाही झालं पाहिजे। इथं पूलवर पाणी असल्यामुळे आपल्या शाळेचं खूप नुकसान होतं, आपल्या शिक्षणाचा। मग अशाना आमच्या गावचे जे पण काही लोक आहेत यानी की जे बाजारवाले आहेत, शिक्षणवाले आहेत, ज्यांची तब्येत खराब झाली आहे, सगळ्यांचं नुकसान होते। असं ना तर आमच्या गाव मागेच राहील, मग आमच्या गाव मागे राहील तर कसं होईल? त्याच्यासाठी आमची मागणी आहे की हा पूल बनला पाहिजे, हा पूल उंच झाला पाहिजे। तर निश्चितच आपण बघू शकता कशा प्रकारे नागरिक आहेत आणि नागरिक स्वतःच्या समस्या आणि उदरनिर्वाहाच्या प्रश्नाकरिता आमरण उपोषणावर बसलेले आहेत आणि नागरिकांची एकच मागणी आहे, पूल आहे पूर्णपणे खचलेला आहे आणि पूर्णपणे अजीर्णच्या अवस्थेमध्ये दिसायला मिळत आहे। त्याचबरोबर त्यांची मागणी आहे की तो पूल पुन्हा
नवीन याच्यानं बनायचं व उंची त्याची वाढवण्याकरिता आणि नव्या पुलाची मागण्याकरिता ते थेट बसलेले आहेत. तसं करताना न्याय मिळणार का, हा मात्र प्रश्न उभा होता. तर अशाच बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. सरोज कावडे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया.